नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र कोळी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सर्वसामान्य आणि एक मतदार राजा म्हणून आज व्हिडिओच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता आणि माझ्या मतदार राजांना एक संदेश देण्याचा विचार केला। मित्र हो, तुम्ही तर बघतच आहात की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही मागचे जर सत्ताधारी बघितले तर अगदी पायाला भिंगरे लावून पळत आहेत, ते पण 5 वर्षांनंतर। गेले 5 वर्षापूर्वी त्यांनी ज्यांनी विकासाच्या गोष्टी केल्या होत्या, ह्या विकासाच्या गोष्टी फक्त विकासाच्या नावावर आजपर्यंत आपली मतदान घेतलंय आणि आपल्या गावाचा, आपल्या वाड्याचा, आपल्या ग्रामपंचायतीचा कधी विकास केलेला नाही आणि आज ते पुन्हा आपल्या दारात, आपल्या घरात, आपल्या वाड्यात आणि आपल्या शेजारी येतात आणि फिरकताना दिसत आहेत। मित्रांनो, माझी सर्वांना विनंती आहे की हे जे मागे सत्तेमध्ये बसलेले जे स्वतःला लोकप्रतिनिधी समजतात यांना एकदा ठणकावून विचारूया, गेल्या वेळेस आमचं मतदान घेतलं तर आम्ही तुम्हाला निवडून दिलं, या 5-6 वर्षात तुम्ही काय केलं? फक्त तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करताय। पाण्याची समस्या आम्ही सोडवणार, विजेची समस्या आम्ही सोडवणार, रस्त्यांची दुरावस्था आहे ते आम्ही सुधारवणार। अरे गेली 5-6 वर्ष तुमचे हेच ऐकत आलोय आणि 5 वर्ष निवडणुका होऊन गेले, तुम्ही जिंकलात आणि 5 वर्षानंतर आज कुठे आमच्या गावाला फेरी मारताय? आश्वासनं कुठे गेली तुमची? आजही आपण भारत स्वातंत्र्य झाल्याचा अमृत महोत्सव काल आपण साजरा करतोय। आज 75 वर्ष होऊन गेली तरी अजूनही आमच्या गावांना, आमच्या वाड्यांना अजून पाण्याची समस्या तशीच ॲज इट इज, अजूनही विजेच्या समस्या ॲज इट इज। अरे यांना लाजा नाही वाटत? लाजा नाही वाटत हात जोडून मत मागायला? गेली 5 वर्ष तुम्ही आम्हाला फक्त आश्वासने दिले आणि 5 वर्षात तुम्हाला काहीच झालं नाही म्हणून आज पुन्हा तुम्ही विकासाच्या नावाने आता रंगरंगोटी करत आलात। थोडीशी तरी मनाची ठेवा। माझे सर्व मतदार बंधूंना माझी विनंती आहे, मतदार हा राजा आहे, मत हा दान करणार आहे। लबाड लांडग्यांना मतदान करू नका, ज्यांनी आजपर्यंत आपल्याला फसवणूकच केलेली आहे। अजूनही कुठेही जा, रस्त्यांची अवस्था बघा, एवढे मोठे मोठे खड्डे, तेव्हा हे काही झोपलेले असतात? आजही तुम्ही विचार करायला गेला तर पाण्याचाच विषय घ्या, साधा पिण्याचं पाणी तुम्हाला आपल्या घरात नाही येत आणि हे मत बघायला आलं? ह्यांच्या सोबत फिरणार